रिसेंटलीच मला एक गोष्ट रिअलाईज झाली सोशल मीडिया स्क्रोल करत असताना, की यार आयुष्यात नक्की आनंद कशात आहे? कारण की आपण खूप सारे रील्स बघतो आणि आपल्याला असं वाटतं, की यार मी पण केलं पाहिजे, ही गोष्ट माझ्याकडे पण असली पाहिजे किंवा असा पार्टनर मला असला पाहिजे किंवा मी खूप सारे डी-एम्स वाचते, की मला ना तुझ्यासारखी व्यक्ती मिळाली ना, तर आयुष्य एकदम सुंदर होऊन जाईल. पण मला असं खरंच प्रश्न विचारायचा आहे, की खरंच कोणत्या व्यक्तीमुळे आपलं आयुष्य सुंदर होतं का? किंवा आपला आनंद हा दुसऱ्यांमध्ये असतो की ॲक्च्युअलमध्ये तो आपल्यातच असतो. कारण बघायला गेलं ना, तर आपल्याला असे 100 लोकांना जरी विचारलं ना आपण, एक रिसर्च केला आणि 100 लोकांना जरी विचारलं ना, की नक्की तुम्हाला कोणती गोष्ट करायची आयुष्यात किंवा तुमची बकेट लिस्ट काय आहे? तर आय बेट 99% लोकांच्या बकेट लिस्टमध्ये एक गोष्ट कॉमन असेल ते म्हणजे ट्रॅव्हलिंग. आणि बघायला गेलं तर ट्रॅव्हलिंग ही गोष्ट प्रत्येकालाच आवडते असं नाही आहे. पण ती कुठेतरी ना आपल्याला नाही आवडत म्हणून जो फोमो फील होतो ना, की यार मला लोकं कूल नाही समजणार, मी अनकूल आहे का? किंवा यार सगळ्यांना आवडतं म्हणजे यार ती गोष्ट मस्तच असणार आहे, ती गोष्ट भारीच असणार आहे, तिच्यातच हॅपीनेस मिळणार आहे. ही गोष्ट कुठेतरी आपल्याला मॅनिप्युलेट केली आहे. या डिजिटल वर्ल्डमध्ये आपले ड्रीम्स कुठेतरी मॅनिप्युलेटेड आहेत आणि धिस इज फॅक्ट. खरं अगदी बघायचं ना, तर आनंद आहे ना, हा प्रोसेसमध्ये आहे. पण आजकाल आपण आहे ना, प्रत्येक गोष्ट आहे ना, एकदम पेशन्स इतके कमी झालेत, की प्रत्येक गोष्ट आपल्याला तेव्हाच्या तेव्हा ती गोष्ट हवी असते. आणि त्याच्यामुळे ना आपल्याला कळतच नाही, की आपल्याला नक्की काय हवंय. जेव्हा आपण रील्स स्क्रोल करतो, तेव्हा आपल्याला फॅन्सी हॉटेल्स, फॅन्सी डेट्स दिसले, की आपल्याला वाटतं ही गोष्ट आपल्यासाठी आहे. ही गोष्ट आपण केलं ना, तर आपलं लाईफ पण खूप छान होऊन जाईल. किंवा आपण एखादं वेडिंग बघतो, तेव्हा आपल्याला पण तीच गोष्ट हवी असते. अगदीच आपण जर असं बघितलं, की एक आपण बेसिक गोष्ट कोणी जर छान गाडी घेतली, काहीतरी अचीव्ह करण्याची पोस्ट टाकली, तर आपल्याला पण ते हवं असतं. पण रिअलमध्ये कधी स्वतःला विचारलंय का, की आपण जे 10 वर्षाचे असताना होतो, आपल्याला खरंच ह्या गोष्टी इतक्या इम्पॉर्टंट आहे का, की आपण आयुष्यामध्ये नुसते एका रेसमध्ये धावतोय आणि आपल्याला समजत नाही का आपण कुठे धावतोय. पण तरी पण फक्त ह्या गोष्टी मिळवण्यासाठी आपल्याला आयुष्य पूर्ण खर्ची करणं पण वर्थ इट वाटायला लागलंय. कारण आत्ता बघायला गेलं ना, तर स्मोकिंगपेक्षा पण जास्त डेंजरस काय असू शकतं ना, तर ते स्क्रोलिंग आहे. कारण आपण आपलं लाईफ पूर्णपणे वाया घालवतोय जस्ट बिकॉज स्क्रोल करून. आणि आपल्याला समजतच नाही, की ही गोष्ट इतकी डेंजरस आहे. कारण की आपल्याला ते फीलच करू देत नाही आणि ह्याच्यावर मोठमोठ्या इंडस्ट्रीज आहेत. सो यापुढे ना स्वतःला एकदा विचारा, की आपल्याला नक्की काय हवंय? आपला आनंद नक्की कशात आहे? कारण आपण खूप कंपॅरिझन करायला लागलेलो आहे. म्हणजे काही लोकं असतात पण, की ज्यांना फॅमिली लाईफ हवं असतं, ज्यांना क्वालिटी टाईम त्यांच्यासोबत स्पेंड करायचा असतो. एक निवांत संध्याकाळी फॅमिलीबरोबर बसून गप्पा मारायच्या असतात. हे त्यांच्या लाईफची सक्सेसफुल लाईफची डेफिनेशन असू शकते. आणि काही लोकांना खूप आयुष्यात मोठ्या गोष्टी अचीव्ह करायच्या असतात आणि त्यांना त्यावेळेस असं वाटतं, की नाही ठीक आहे, मला नाही लाँग वीकेंड मिळाला तरी चालेल, पण मला असंच लाईफ हवंय. सी प्रत्येक गोष्टीला ना कॉस्ट पे करावीच लागते. पण आपण ठरवायचं असतं, की आपल्याला ती नक्की कॉस्ट कोणती पे करायला आपण रेडी आहोत. नॉट नेसेसरी की समोरच्याला जी गोष्ट आवडती ती गोष्ट आपल्याला आवडलीच पाहिजे. कारण आपला आनंद ह्याच्यावर आता इंडस्ट्रीज ज्या उभा राहता आहेत, त्यामध्ये खरंच आपला आनंद आहे का? मला इतकं वाईट वाटतं ना, जेव्हा केदारनाथ सारख्या ठिकाणी जाऊन लोकं फक्त रील्ससाठी जातात, ना की भक्तिभावाने. खूप चांगली गोष्ट आहे की स्पिरिच्युअलिटीकडे लोकं वळत आहे, विच इज अ गुड थिंग. पण फक्त रील्ससाठी नका ना. आपण जेव्हा एखादी गोष्ट विकत घेतो ना, तेव्हा आपण फक्त आणि फक्त आहे ना, ती पोस्ट करण्यासाठी बघतो असतो. आणि ही गोष्ट कुठेतरी मनाला लागते, की आपण काय म्हणजे त्याची किंमत काय पे करतोय. आपण इतकं जास्त खूप जास्त कष्ट करून काही लोकं ई-एम-आयवर आयफोन्स घेतात आणि त्यानंतर फक्त तो एक फोटो टाकायचा असतो, की मी आयफोन घेतला. जस्ट बस. तितक्यातच आनंद संपून जातो. आणि त्याच्यात नेक्स्ट सेकंडला त्या आयफोनची किंमत शून्य असते, त्याचा हॅपीनेस शून्य असतो. मग तुम्ही मला खरंच सांगा, की तुम्ही तुमच्या टर्म्सवर लाईफ जगताय, की लोकं, सोशल मीडिया, बाहेरचे फॅक्टर्स तुमचा आनंद मॅनिप्युलेट करताय? तुमचं ड्रीम लाईफ हे खरंच तुमचं आहे का? हे एकदा स्वतःला विचारा प्रश्न. बऱ्याच वेळा मी बघते ना, की यार नसतं, परिस्थिती नसते आणि ठीक आहे. पण तरी पण ई-एम-आय, लोन्स या सगळ्या गोष्टी काढून
ती गोष्ट खूप अट्टहासाने घेतली जाते फक्त सोशल मीडियावर काहीतरी फ्लेक्स करायला. म्हणजे मिळणार काय त्याच्यातून? 4 लाईक्स, शेअर्स आणि थोडंफार तुमचं काहीतरी वाटेल लोकांना, की हां, या व्यक्तीने काहीतरी आयुष्यात केलंय. पण रियालिटी तर तुम्हाला माहिती असेल ना, की तुम्ही आयुष्यात काय केलंय? तुम्ही आयुष्यात काय करता आहात? म्हणजे तुम्ही लोकांना इम्प्रेस करायला तुमचं ड्रीम लाईफ चेस करता आहात, की ॲक्चुअलमध्ये तुम्हाला तुमचं ड्रीम लाईफ जगायचंय? मी असे पण लोकं ओळखते, की ज्यांना खूप साधं आणि सिंपल राहायला आवडतं आणि त्याच्यामध्ये ना त्यांना काहीच कमीपणा वाटत नाही. पण मला त्या लोकांचा जास्त रिस्पेक्ट वाटतो, कारण की त्यांना त्यांचं आयुष्य कसं जगायचं ते माहिती आहे. ह्याचा अर्थ असा नाही, की सक्सेसच्या मागे धावणारे लोकं किंवा पैशाला इम्पॉर्टन्स देणारे लोकं हे वाईट आहे. इट्स जस्ट की तुम्ही खरंच तुमचं ड्रीम लाईफ स्वतः चूज करताय, की बाकीचे फॅक्टर्स तुमचं ड्रीम लाईफ मॅनिप्युलेट करून तुम्हाला ते चूज करायला भाग पाडताय, ह्यावर एकदा विचार करा. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि असेच इंटरेस्टिंग टॉपिकवर व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. प्लस मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्हाला नेक्स्ट टॉपिक कोणता बघायला आवडेल.